मी आदित्य दीपक सोनार, थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शिकत आहे. मी पर्पल लाईट इन्स्टिट्यूटमध्ये TOCचे क्लासेस लावले होते, त्यामुळे मला 93 ओव्हरऑल स्कोअर भेटला. याचं कारण असं होतं की मी जेव्हा इनसेम दिली होती, मला इनसेमला असं वाटत होतं की मी स्कोअर करू शकणार नाही, पण मी काही ना काही करून इनसेमला पण स्कोअर केलं. आणि नंतर मी जेव्हा पुढचा सिलेबस बघितला, जो एंडसेमचा सिलेबस होता, त्या सिलेबसमध्ये खूप जास्त कॉम्प्लेक्स सम्स होते, जे मला सेल्फ स्टडीनी जमणार नव्हते. मग मी काही लेवल्सचे सम्स ट्राय केले, पण मग काही असे सम्स होते की जे मला जमत नव्हते. मग मी माझ्या फ्रेंड्सला विचारलं की ते काय करताय ते सम सॉल्व्ह करायला. तर माझ्या फ्रेंड्सकडनं रेफरन्स आलं की त्यांनी इकडे क्लासेस लावले, पर्पल लाईट इन्स्टिट्यूटमध्ये क्लासेस लावले. मग मी पण विचारपूस करायला आलो, पण जेव्हा मी विचारपूस करायला आलो तेव्हा जे क्लासेस जे होते, रेग्युलर बॅचेस फुल झाले होते, त्यामुळे मला तिकडे चान्स नाही भेटला. पण मग नंतर मंगेश खैरे जे सर होते, त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की आपले क्रॅश कोर्स नवीन लॉन्च होत आहे, त्यामुळे मग मी क्रॅश कोर्सला जॉईन केला. आणि क्रॅश कोर्समध्ये मग जे 20-25 डेजचा टाईम होता, मला असं वाटत होतं की त्या 20-25 डेजमध्ये किती सिलेबस कव्हर होईल. पण प्रमोद सरांनी पूर्ण ऑलमोस्ट सगळा सिलेबस कंप्लीट करून घेतला आमच्याकडनं, आणि त्यामुळे माझा स्कोअर पण चांगला झाला. प्लस मला ओव्हरऑल 93 मार्क्स भेटले त्याच्यात. तुम्ही सगळ्यांनी रिसेंटली बघितलंच असेल की माझ्या एका फ्रेंडचा इंटरव्ह्यू आला होता काही दिवसांपहिले. मग आम्ही दोघांनी सोबतच अप्लाय केलं होतं क्रॅश कोर्ससाठी, आणि आमच्या दोघांचं तेच डिस्कशन झालं होतं की क्रॅश कोर्स लावल्यानंतर आपण पास होऊ, किती मार्क भेटेल, काय भेटेल. पण मग सब्जेक्ट इतका इझी जायला लागला क्रॅश कोर्स लावल्यानंतर की आम्ही दोघांनी चांगले स्कोअर केले. ह्या क्रॅश कोर्समध्ये मला ऑनलाईन ॲप्लिकेशनचा पण ॲक्सेस भेटलेला, ज्यामुळे मी घरी पण सेल्फ स्टडी करू शकलेलो. प्लस मला जे पण डाऊट होते ते मी त्या ॲप्लिकेशनमध्ये नोट्स बघून आणि व्हिडिओजमध्ये बघून सॉल्व्ह केलेले. त्यासाठी मी पर्पल लाईट इन्स्टिट्यूटला थँक्यू बोलतो. आणि पुढे मला कोणती पण डिफिकल्टीज किंवा काही वाटलं तर मी इथे नक्की रेफरन्स घेणार, आणि मला एवढी गॅरंटी की ते मला पुढे हेल्प करेल. मी तुम्हाला पण सांगतो की तुम्ही पण इकडे येऊन रेफरन्स घ्या आणि ते तुम्हाला पण हेल्प करतील.